अख्खं आयुष्य बाबांचं परमार्थात गेलेलं आहे, जात आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. गायकवाड दादा, असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही, आणि असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाचा स्वाभिमान नाही. बस यावर अख्खं कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे. प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संतांनी आपापल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकोबार आहे, बरे देवा कुणबी केलो, पण आणलाच ना शब्द. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. तुकोबार आहे. सावता बाबा, आम्ही माळ्याची जात, सेत लावू बागायत. माळी शब्द आणलाच. नरहरी महाराज, देवा तुझा मी, सगळे पाठ आहे तुम्हाला. देवा तुझा मी सोनार आणि तुझे नामाचा व्यवहार. गोरोबा काका, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. आपण प्रमाण शोधा. नामदेव महाराज ते बरं का मते मामा तीर्थयात्रा करून आले व सगळे वापस येताना औंढ्या नागनाथाला मुक्काम. औंढ्या नागनाथाला तिथे मुक्काम आणि योग असा गायकवाड दादा महाशिवरात्र म्हणून संत जनाबाई म्हणाल्या, नामदेवा काय योग आहे, औंढा नागनाथ शिवरात्र कीर्तन करा. नामदेवरायांनी कीर्तनाला सुरुवात केली, पण आतमध्ये ब्राह्मण मंडळीचं शिव महिमन चालू होतं. मागे पुढे हात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः, चित्ता भस्मले पस्त्रकपितृ करोटी परिकरः, अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं, तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. बरं का गतीर बाबा, असं 2-4 वेळेला झालं आणि ते आतले वैतागले, हे टाळ कुठे आणलो, कोणी परवानगी दिली तुम्हाला, चाल देवा. दिलं हाकलून, औंढ्या नागनाथाला हाकलून दिलं. पण नामदेवरायचं ठरलं होतं की माझा देव मंदिरापुरता नाही, 1 राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. म्हणून नामदेवराय मंदिराच्या मागे आले आणि मंदिराच्या मागे येऊन कीर्तन सुरू केलं. पण आता थोडं रागावून कीर्तन झालं. मुरलीधर पाटील रागावून म्हणजे, देवा अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं? मी ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळ्यात जन्माला घातलाय कोणी? हीन दीन जात मोरी, कीर्तन सांगतोय गतीर महाराज. माग चिडून कीर्तन. दीन जात मोरी पंढरी केराया, ऐसा तुमने नाम करनी काहे को बनाया.
ताड़ बिना लेकर नामा केवल में गया, पूजा करते बम्मनू ने बाहर धकाया, देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे, फिरे बिले देवळा जगा माझी गाते, फिरे बिले देवळा जगा माझी गाते, नाम देवाचे तुझा प्यारा, नाम देवाचे तुझा प्यारा, फिरे देवळा जगा माझी गाते, फिरे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. ही घटना औंढ्या नागनाथची. बस या अभंगात सगळे आला. ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया, देवल के जे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवलय फिरे, नाना बर्ण गौवा उनका एक बर्ण दूध, तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सूद, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. पण एवढी ओढाताण करून अभंग शिंप्यावरच थांबवला. मी का सांगतो, प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. त्यात सेना महाराज ज्यांचा हा अभंग आहे, त्यांनी सुद्धा आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, कशी का करेना हजामत, पण वारीक वारीक शब्द आणलाच की नाही. नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, जन्म दिला नावियाचे वंश जन्म दिला ऋषिकेशी प्रति पाळावे धर्मासे व्यवहारासे न संडी. सेना महाराज तसे महाराष्ट्रातले पण 7 पिढ्यापासून ते बांधवगड बुंदेलखंडचा राजा आणि त्याच्या दरबारातली सेवा. थोडासा वेळ घेतो आपला. मुरलीधर पाटील सेना महाराजांचे वडील आणि ज्ञानोबारायाचे वडील हे गुरुबंधू आहे. हे थोडासा संदर्भ लक्षात घ्या, म्हणजे अभंग बरोबर आपल्या डोळ्यापुढे येईल. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि देवीदास वैद्य सेना महाराजांचं आडनाव, बस बस लक्षात ठेवा, वैद्य.
हे गुरुबंधू एकाच गुरुकडे शिकले, रामानंदांच्याकडे. शिकल्यानंतर विठ्ठलपंत परत महाराष्ट्रात आले. परत ग्रहस्थाश्रम, 4 लेकरं झाली. हा इतिहास सगळ्यांना पाठ आहे. संत निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई. त्यांना सेना नावाचा मुलगा झाला. ते त्या पदरी सेवा करू लागले, राजाच्या दरबारातली सेवा. पण एकदा तरी दिवसात गायकवाड दादा मुलाला सांगायचे, देवीदास, बर का सेना, आम्ही ज्या गुरुकडे शिकलो ते रामानंद आम्हाला शिकवताना म्हणायचे, पोरं हो, आता भगवान इकडे नाही, महाराष्ट्रात आहे. तो विटेवर उभा आहे. त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा तो करीत असतो. एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. आमचे गुरु म्हणाले, पण मला या कार्यव्यापामुळे जाता आलं नाही सेना. आता मी थकलोय. बस एवढीच एक इच्छा आहे सेना, तू एकदा तरी महाराष्ट्रात जा. चांगला आळशी बसू नको. आता काही इलाज नाही पुढे बसल्या. 2-4 बसले का बस संपला कार्यक्रम. विठ्ठल एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घे सेना. आणि सेना काय बाबा, जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलास तर महाराष्ट्रात माझे गुरुबंधू आहे विठ्ठलपंत. त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं सेना. पण त्यांना 4 लेकरं आहेत, 4ही अधिकारी आहेत. जर पंढरीला गेला तर माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घेऊन येशील सेना. हे थोडस मन लावून आहे का. मी वेळच संपवतो. अजून मला काही कोणी वैतागलं नाही. वन्स मोरच चालू आहे, पण मीच वेळ सांभाळतो. विठ्ठल वडील वारले गायकवाड दादा देवीदास. परंपरेनं सेवा दरबारातली सेना महाराजाकडे आली. रामसिंह क्रूर स्वभावाचा राजा आहे. त्याला अंगाला कोड आहे. हे थोडक्यात सांगतो. आणि सेना महाराजाकडे सेवा आहे. पण या कार्यव्यापामुळे आपण गेलो आणि पंढरीहून लवकर येणं झालं नाही तर हा कामावून कमी करेल या भीतीपोटी इच्छा असून सेना महाराजांना जाता आलं नाही. बापाची इच्छा पूर्ण करता आली नाही. पण एक लक्षात ठेवलं, माझा बाप म्हणला होता, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. एवढं वाक्य लक्षात ठेवलं. गायकवाड दादा कोणतेही पताकवाले तीर्थयात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले आलेले बघितले की सेना पायावर डोकं ठेवायचा. आपण महाराष्ट्रातले हो, विठ्ठलाचे भक्त हो, हे तीर्थयात्रा करीत आलो. आमच्या घरी 2 घास. मग त्या वारकऱ्याला सेना घेऊन जायचा, आंघोळा घालायचा, त्यांची दाढी वगैरे करायचा, थोडीशी मालिश करायचा, थोडं भाजी भाकरीचं जेवण आणि अल्पशी दक्षिणा देऊन पुन्हा पायावर डोकं ठेवून वाटे लावायचा. एक दिवस 5-6 वारकरी आले. सेना महाराजांनी नियमाप्रमाणे सेवा सुरू केली. बापाचं वचन लक्षात ठेवलं. मला पांडुरंगाच्या भेटीला नाही जाता आलं, पण माझा बाप मरताना म्हणला होता तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो, म्हणून तेवढा नियम चालू ठेवला. वारकऱ्याची हजामती चालू आहे. इकडे राजा रामसिंहाला दाढी करायची इच्छा झाली. जा रे, सेनाला बोलवा, राजाला दाढी करायची म्हणा. पळतच आले सेवक. आता बायको बाहेर होती. सेना कुठे आहे?
ती सहज बोलली बिचारी. ते महाराष्ट्रातले पांडुरंगाचे भक्त आले हो, पताकवाले 5-10 आहे, त्यांच्या हजामती चालू आहे. राजाला दाढी करायची आहे हो, त्या वारकऱ्याच्या हजामती झाल्या की लगेच पाठवते मालकाला. झालं, हे सेवक वापस आले. का रे, सेना कुठे आहे? ते महाराष्ट्रातले कोणी वारकरी म्हणतात, ते भक्त विठ्ठलाचे आलेले म्हणतात. त्याची बायको म्हणली त्याच्या हजामती चालू आहे, 5-10 आहे ते, त्याच्या झाल्यानंतर पाठवते म्हणली. सेनाचं वर्चस्व सहन न होणारे दरबारात काही होते असे असतातच. त्यांना आयती संधी मिळाली गायकवाड दादा, शेपारलाय तो, हे जखमेवर मीठ, शेपारलाय. अब तुमचा अपमान करतो, कोण लागले ते वारकरी तुमच्या पुढे? हे आधीच रागीट होत. ते सारे त्या सेनाला ओढत आणा, माझ्या समोर फासावर द्या. एवढ्या शब्दानं महाराष्ट्रातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे काय गुन्हा केला माझ्या सेनानं? माझ्या वारकऱ्याच्या हजामती केल्याबद्दल फाशी? माझा काय उपयोग आहे? क्षणार्धात जगाचा बाप पांडुरंग सेना न्हावी झाला. भोगती घेऊनच आत आला. आल्या आल्या त्या राजाला साष्टांग दंडवत घातला. दोकटी बाजूला ठेवून दंडवत घातला. चुकलं सरकार, आजपासून असा अपराध घडणार नाही. एवढ्या वेळेला माझा गुन्हा माफ करा. मला नोकरीहून कमी करू नका. लेकरं आहेत, भीक मागतील माझी, मी पाया पडतो. पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही. आणि मग हजामतीला राजा बसला. हात लागल्याबरोबर राजाला जो 10 होता गतीर महाराज, आपोआप शरीर शांत झालं. काही कळेना राजाला. हजामत चालू झाली. अधून मधून दादा रामसिंह वाटीतल्या पाण्यात बघायचा. ते पाणी लावायची वाटी, पाण्यात बघितलं की त्याला भगवान दिसायचा. कैसे नवल झाले कैसे नवल झाले कैसे नवल झाले कैसे नवल झाले पूर्वी ते पाणी लावायला वाटी असायची गतीर महाराज. कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. वाटीच्या पाण्यात पाहिलं राजानं तर देव दिसायचा, आणि पुढं बघितलं तर चालली हजामत सेनाची. मग ते शेवटी हजामत झाल्यानंतर ते काही फिट आरसे होते का दादा? ते दाखवतात काही कमी जास्त, हा ना, कमी जास्त. मग राजानं आरशात बघायला सुरुवात केली. निळोबा महाराज पुन्हा चकित झाला. रूप पाहता दरबारी
पाहता दर्पणी आत दिसे चक्र पाणी. वाटीच्या पाण्यात पाहिलं तर हरी दिसतो, आरशात पाहिलं तर चक्र पाणी, पुढं पाहत शेणा. फार पागल झाला राजा, पागल झाला. शेवटी शेणाच्या रूपातले देव म्हणले निळोबा आहे, अजून 1 तास वेळ, 1 तास वेळ आहे राजे. काय करतो आता? आता काही नाही, तुमची मालिश करून द्यायची इच्छा आहे. मालिश बाबा राजे. आणि जेव्हा जतीर महाराज मालिश सुरू केली देवानं, कोण आहे हो मालिश करणारा? रंभाविक नाचती उभ्या दोन्ही हात, रंभाविक नाचती उभे दोन्ही हात, रंभाविक नाचती उभ्या दोन्ही हात, रंभाविक नाचती उभ्या दोन्ही हात, देशरडमर घेऊन आला गिरे जागांत, देशरडमर घेऊन ते उभ्या जोडोनी हात, त्रिशूळडमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची ताटी उभे सोडोनी हात. 33 करोड देवता बारीला आहे. भगवान शंकरजी डमरू घेऊन बारी, तो मालिश करतो याची. लक्षात. मालिश झाली, सगळ्या अंगाची कोड गेली, सोन्यासारखी कांती चकाकू लागली रामसिंहाची. अरे शेणा, किती डॉक्टर जन्मभर, पण अरे काय जादू आहे तुझ्या हातात. आता याला काय माहिती आहे हात कोणाचा आहे? अरे बाकीचे वैद्य आहे भाऊ, हा वैद्याचा राजा. तू का म्हणे वैद्य राजा. आणि मला असे बरं का 10 होता शेणा, फार शांत वाटायला लागले. काय जादू मला काही कळत नाही तुझ्या हातात. निमित्त असतं राजे, कावळ्या उडायला आणि काडी मोडायला. तर तुमचा आजार बरा व्हायची वेळ आली असेल तर मी तरी काय. आता मात्र चलतो राजे. थांब शेणा थांब, मी खूप प्रसन्न आहे. वंजळ भरून सोन्याच्या मोहरा आणल्या राजानं. हात जोडले सेनानं. नाही, मी काय केलं राजे? माझी ड्युटी केली. मला जे करायला पाहिजे ते मी केलं. हे काही तुमच्यावर उपकार केले का राजे? नाही, मी प्रसन्न आहे. हे बळच वंजळभर मोहरा सोन्याच्या. सेना निघून गेला म्हणजे देव तिथे नेऊन धोपटी लटकून दिली. त्याला माहिती नाही खऱ्या शेणाला हा पंढरपूरच्या सैन्यानं उद्योग केला म्हणून. तिकडे वारकऱ्याच्या हजामध्ये संपल्या, 11ला संपल्या दादा. बायको म्हणली 10 वाजता ते आले होते राजाचे सेवक. ते म्हणले रामसिंह राजाला हजामत करायची आहे. मग मी म्हणले वारकऱ्याच्या हजामती झाल्या म्हणजे पाठवते म्हणून.
अरे काय केलं तू हे? आधीच रागीत आहे तो राजा. हं? आता कामावर तरी ठेवलं का? एक तास झाला त्याचा माणूस वापस केला. घाई घाई धोकटी खांद्यात लटकवली खऱ्या सेनानं पळतच गेला. आणि पुन्हा राजाला दंडवत. राजा म्हणला काय डोक्यात फरक झाला का सेना तुझ्या? अरे एक तासापूर्वी गेला पार मालिश बिलिश करून पुन्हा. गरीबाची थट्टा करू नका राजे, थोडा उशीर झाला, एवढ्या वेळेला माझा गुन्हा माफ करा, पुन्हा असा अपराध या सेनाकडून आयुष्यात घडणार नाही. अरे तू अजामत करून गेला माझी. नका गरीबाची चेष्टा करू मालक, मी आलो नाही, थोडा उशीर झाला, मला कळलं नाही, आता पुन्हा असा उशीर होऊ देणार नाही. अरे सेना, हे बघ किती दिवसाचा कोड होता माझ्या अंगाला, सोन्यासारखी कांती चकाकती, नको म्हटलं तर तू मालिश करून दिली, शीतलता प्राप्त झाली. अहो आम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, मी आलो नाही, गरीबाची चेष्टा करू नका. अरे काय शपथ घेतो? नको म्हटलं तरी वंजळभर मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या मी. आणि मग एकदम सेना खाली बसला आणि धोकटी उघडली मुरलीधर पाटील, तो वंजळभर मोहरा. आणि जो रडायला सुरुवात केली सेनानं. का रडतो सेना? अरे का रडतो? माझा बाप देवीदास मरताना मला म्हणाला होता राजे की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी इकडे 10 वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या जागेवर माझ्या पांडुरंगानं सेनाच्या रूपात तुमची हजामत केली राजे. राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय सांगतो सेना? ओ राजे, मी आलो नाही. अरे तरी मला शंका येत होती रे, कधी वाटीतल्या पाण्यात पाहायचं, हरी दिसायचा, आरशात बघायचो, साक्षात देव दिसायचा. राजे, राजीनामा सेवेचा दुसरा नावी बघा. मी चाललो आता माझ्या पांडुरंगाच्या भेटीला. आणि मग सेना महाराष्ट्रात आले. वेळ कमी होती, लगेच आले गोलक साहेब. आणि मग ते पांडुरंगाचं दर्शन घेतलं सेना महाराजांनी. आणि बाहेर आले तर संत नामदेवाची भेट झाली. आपण सेना बुंदेलखंडामध्ये राजाच्या पदरी सेवा केली, पण आम्ही महाराष्ट्रातले 7 पिढ्यापासून पोट भरायला गेलो. माझे वडील देवीदास आणि विठ्ठलपंत हे गुरुबंधू. माझ्या वडिलाला रामानंदजींनी सांगितलं म्हणे, एकदा तरी दर्शन घे. वडिलाचं नाही जमलं. मला सांगून सांगून बाप मेला, मलाही जमलं नाही. पण बाप मरताना म्हणाला की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी वारकरी दिसले की हजामती करायचो. मला 1 महिन्यापूर्वी अनुभव आला. माझ्या जाग्यावर पंढरीच्या पांडुरंगानं माझ्या मालकाची हजामत केली. मी राजीनामा देऊन आलो. आणि माझे वडील मरताना म्हणाले होते नामदेवराय की माझे गुरुबंधू विठ्ठलपंत, त्यांना 4 मुलं आहेत. एक निवृत्ती, एकाचं नाव ज्ञानेश्वर, एकाचं नाव सोपान, एकाचं नाव मुक्ताई. आणि वडील म्हणाले होते जर पंढरपूरला गेला तर आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घेऊन ये. तेव्हा नामदेवराय, मला आता आळंदीला जायचं आहे ज्ञानोबारायाच्या दर्शनाला. आणि मग नामदेवरायांनी रडणं सुरू केलं. का रडता महाराज? सेना, तुला उशीर झाला. म्हणजे कार्तिक वारीला माऊलीनं जगाचा निरोप घेतला. आम्ही समाधी सोहळा संपून आलो. आणि मग सेना उनके देऊ देऊ रडू लागली. का रडतो सेना? नामदेवा, पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी बरं झालं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. माझ्या बापाने मरताना सांगितलं, सेना
माऊली एवढे उपकार जगावर कोड्या संताचे नाही. एवढा केला उपकार. एक प्रमाण तुम्हाला पाठ आहे, एवढा करा उपकार. ही मराठीच आहे मते मामा, पण केवढा आणि एवढा या दोन शब्दात, कारण एवढा उपकार हा मर्यादित आहे आणि केवढा केला हा अमर्याद आहे. थोडंसं डोकं चालवा. एवढ्याला मर्यादा येत असते, केवढ्याला नाही. इथला केवढा सांगतो मी. एवढ्याला तुम्ही सनकाधिक संत मनविताग्र पावंत सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार. एवढा फक्त देवाला नमस्कार सांगा. एवढा मर्यादा. बस एवढा करा उपकार. काय बस गेला तर सांगा देवा नमस्कार. तिकडे काही हा एवढा. पण केवढा त्याला मर्यादा नाही. केवढा केला उपकार. आणि उपकार करण्यामध्ये दादा संताचा पहिला क्रम येतो. एकंदर 5 परोपकारासाठीच आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लाभ सपनके करणी. संत बिटप सरिता गिरीधरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. पृथ्वी, नदी, पर्वत, वृक्ष आणि साधू 5ही परोपकारासाठी. पण त्याच्यात नंबर पहिला संताचा आहे. पृथ्वी परोपकारासाठीच आहे. समाजातून एखादा माणूस गेला, मानेला लात लागली, नमस्कार केला नाही तर लाल डोळे करून वर पाहतो. दिसत नाही का माणसातून रोज चालला.
माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त उपकार एवढंच तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. तहानलेल्याची तृषारी वृत्ती करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तिरावळी वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करते. म्हणून नदी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी. कारण अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थानच पर्वत आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. गतीर बाबा, नद्या मुली आहे पर्वताच्या, मुली आहे. म्हणून तर ते आता रामकथा आता तुम्ही ऐकलेली आहे. पण 2 मिनिट. रामाचा जन्म दुपारी होणार होता. तर चैत्र शुद्ध नवमीचा सूर्योदय झाला आणि 4 आनंदित झाले. 4 बनकुसुमी तगिरी गणमनियारा वै सकल सरितामृतधारा बनकुसुमी तगिरी गणमनियारा. त्याच्यात पहिला आनंद वनाला झाला बरं का मामा. वन, मणी, वारा आणि पर्वत असे 4 आनंद झाला बोलत आहे. पहिला आनंद वनाला. विचारलं जंगल आपको किस बात की खुशी, तो जंगल ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है, 14 साल जंगल ही आने वाला है. म्हणून पहिलं खुशीत आलं जंगल. पहिला आनंद राम जन्माच्या दिवशी सकाळी झाला तो जंगलाला. आणि मग वारा आनंदानं वाहत होता. त्याला विचारलं अरे तुला कशाचा आनंद. वाऱ्याने सांगितलं ज्याचा जन्म दुपारी होणार आहे ना, त्याच्या शर्यत पठ्ठ्याचा हनुमान लागणार आहे. त्याचा बाप आहे ना वारा. का खुशीत आले एवढं लक्षात घ्या. कारण वारा कोण आहे, हनुमानजीचा वडील. मण्याला आनंद. तुम्हाला कशाचा. मण्याने उत्तर दिलं आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी, म्हणून मणी खुशीत आले. शेवटी पर्वत. तुम्हाला कशा आनंद. पर्वताने उत्तर दिलं आमच्या लेकी सासरी गेल्या, अजून बापाच्या भेटीला माहेरी आल्या नाही. कोण लेकी. नद्या, पर्वतांच्या मुली. सासरी गेल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, अजून बापाच्या भेटीला आल्या नाही. मग आता लेकी भेटणार आम्हाला. कशा काय. अरे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात जाणार. त्याची पत्नी रावण चोरणार. त्याला लढाई करावी लागणार. लढाईसाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार. वानर नेण्याकरता तो समुद्रावर पूल बांधणार. आणि समुद्रावर पूल बांधण्याकरता तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार. न तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार. म्हणून बन कुसुम गिरी गणमनियारा प्रवई सकल सरितामृतधारा. पर्वतांना आनंद. पर्वत अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान असल्यामुळे परोपकारासाठी पर्वत, वृक्ष परोपकारासाठी. जैसा मका पेड. आता कैऱ्या आल्या झाडाला. दादा तुम्ही नाही उद्योग करणार पण बाकीच्या दगड मारून पाहा. आंब्याच्या झाडाला दगड मारा, झाड रागवत नाही. दगड मारणाऱ्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतात. करून पहा कीर्तन संपल्यावर दुसऱ्याच्या झाडाला. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे. नव्हे त्याच्यासाठीच आलेले आहे. उपकारासाठी आले घर जावे पुंडी, आले घर जावे पुंडी, आले घर जावे पुंडी. उपकारासाठी आले घर जावे पुंडी, आले घर जावे पुंडी, आले घर जावे. उपकारासाठी आले घर जावे पुंडी, आले घर जावे
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. म्हणून मराठवाड्यात जरी घर असलं तरी पिंपळत गोलपाचे इथं आले. येथे उपकारासाठी. बस 5 परोपकार्यामध्ये पहिला क्रम संतांचा आहे. कारण दादा काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. उपकार्यावर उपकार. यानं त्याला तंबाखू दिला की हे त्याला चुना देत. याला म्हणायचं उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली की ते याचा गोठा पेटवतं. हे सगळे कीर्तन पाठ आहे तुम्हाला. हे अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. बेंडकुळीला दया आली. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता. ती गेली, उडी टाकली. अर्ध्या धारामध्ये बेंडकुळीनं पाठीवर विंचवाला घेतलं आणि बेंडकुळीचा परतीचा प्रवाह सुरू झाला. गतीर महाराज जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तीपरायण होता. त्याला माहित आहे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही. आणि जेव्हा नदीच्या काठाला बेंडकुळी आली, विंचवाला वाटलं आता हिला माहिती करून द्या पठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 1.5 फूट उड्या मारायची बेंडकुळी नदीच्या काठाला. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. म्हणून हे 4 तुकडे पहा. काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर उपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. सकाळची वेळ. समर्थ रामदास स्वामी भिक्षेला आले. भिक्षांदेही. ती मावशी सारवत होती. तिला राग आला आणि ते पोतेर जाडजूड दिसतो. एकाचे 2 होतील. ऐक खाऊ कुठला चालले जगे फुकट. पोतेरच फेकून मारलं रामदास स्वामीला. रागावले नाही. श्रीरामाची इच्छा समजून पोतेर भिक्षा समजून भिक्षा पात्रात घेतलं. त्या दिवशी उपवास केला, पण ते पोतेर स्वच्छ धुतलं दादा. सुकायला टाकलं. त्याच्या वाती केल्या. त्या दिव्यामध्ये लावल्या. दिवाळीला लावतात तसं रामचंद्राच्या मंदिरामध्ये वळीनं दिवे लावले. तेल ओतून सायंकाळी दिवे पेटवले आणि त्या दिव्याच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघाली. ते सौंदर्य पाहलं. समर्थ रामदास स्वामीच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या आणि रामाच्या पुढे हात जोडून समर्थ रामदास स्वामी म्हणाले, श्रीरामा, आयुष्यात कधी काही मागितलं नाही आणि पुढे हा रामदास स्वामी सुतईचा सडा मागणार नाही, पण आज एक मागणं मागतो देवा. ज्या मावशीनं मला सकाळी पोतेर फेकून मारलं त्याच्या ह्या वाती केल्या, त्याचा परिणाम की त्या प्रकाशानं तुझा अख्खा गाभारा उजाळून निघाला. श्रीरामा, या असाच प्रकाश त्या माऊलीच्या डोक्यात पडू द्या देवा. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल आता कोणतीही दिंडी निघू द्या, 2 संतांचं नाव, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे की नाही? ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता 2018 मध्ये गुलाबजाम आहे. गायकवाड दादा त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. ते झोळी फाडून टाकली. सगळ्या कथाभाग माहिती आहे तुम्हाला. पीठ खाली पडलं. ज्ञानदेवाने निवृत्तीनाथाचा हात धरून थोडं ओढलं. चल दादा चल, मारल तो बाबा. तरी निवृत्तीनाथ निघेना. दादा चल, मारू दे ज्ञाना. का? अरे जगाचा मार खाण्यासाठीच अवतार आपला, पण विनाकारण का दादा? अरे जाता का नाही आता? लक्षात आलं माझ्या. हे पडलेलं पीठ मी गेल्यावर न्यायची इच्छा दिसते म्हणून घुटमळता का रे? तिथपर्यंत आला दादा. ते लाटणं पीठ मातीत घासलंय हो.
जाता की नाही आता? दादा चल. ज्ञाना, माझ्यावर जबाबदारी आहे बाबा. रात्रीचे मायबाप गेले रे, तेव्हा मला जाग केलं होतं. माझ्या गळ्याला बिलगून आई बाबा रडले होते. तुम्ही तिघही भावंड माझे झोपला होता रे. आणि आईन बाबा रडून म्हणाले होते, चाललो निवृत्ती अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायचित्ताला, पुन्हा ये जन्मी तुमच्या आमची भेट नाही. माझा ज्ञाना सोपान मुक्ता झोपलेले आहे. सकाळी उठतील, तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील, विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. माझी शपथ आहे निवृत्ती, माझ्या तिन्ही लेकराला माय बापाची आठवण येऊ देऊ नको. माझ्यावर जबाबदारी टाकून गेले ज्ञाना. त्या दिवशी अक्षरशः उपवासी राहावं लागलं माऊलीला. तरी ग्रंथपूर्तीनंतर निवृत्तीनाथ प्रसन्न होतात. काय पाहिजे ते मागा, माऊली मी प्रसन्न आहे. तुम्ही प्रसन्न आहे का गुरु महाराज? एकच मागणं आहे, ज्यांनी जन्मभर आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार. म्हणून सेना महाराज रडतात तिथून वाटतात, नामदेवा एवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. पुन्हा एक पहा, संतही उदार, देवही उदार, पण एक थोडासा फरक केलेला आहे. आणि हे प्रमाण मी सांगायच्या आधी तुमच्या लक्षातही आलेलं आहे. देव उदार आहे, पण घेसी तेव्हा देसी ऐसा कसी उदार. देवही उदार आहे, पण घेसे तेव्हा देसी ऐसा अससी उदार. मग तुमच्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार चांगला न देवा. अरे गोडे तेल देतो, साखर देतो, रॉकेल देतो, तंबाखूची पुडी देतो, गुळ देतो, पैसे महिन्यानं पगार झाल्यावर घेतो, पण महिनाभर उधार देतो. आणि तू तर आधी घेतो मग देतो. घेसे तेव्हा देसे ऐसा ससी उदार. नामदेवराय जिथं तिथं माझा अपमान करताय तुम्ही. सांगा बरं कोणाचं काय घेतलं ते नंतर बघू देवा, पण माझा प्रश्न आहे, कोणाचं काही न घेता तू कोणाला काय दिलं? सांगत वाकवना काय दिले, सांगत वाकवना काय दिले, सांगत वाकवना काय दिले. काय दिले हे भांडण आहे ना, एकिरीवर येतं लगेच. आहो काहो तुम्ही आम्ही संपलं भांडणामध्ये एकिरी. सांगा तुम्ही काय दिलं कोणाला? आता आदर बिदर नाही, भांडण एकिरीवर येतं. दादा सांग तो
कवना काय दिले उदाराचा राणा म्हणविसी आपण नामदेवा द्रौपदीला नाही का अन्न दिलं माहिती आहे एवढ्या कांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी बिचारीचं भाजीचं पान का होईना आधी घेतलं आणि मग दिलं बरं ते जाऊ द्या सुदाम दिला नाही का सोन्याची नगरी दिली कशाला 7-12 ओपन करता तेव्हा सगळे माहिती आहे आम्हाला ते बिचार उपवासी आलं बिना चपलाचं आलं किती दिवस चालत होत आल्या आल्या त्याला विचारलं का काय खाल्लं का रे सुदाम्या मग भाभीजीने क्या भेट पठाई त्या गरीबाला उलट विचारतोय वहिनीनं काय पाठवलं भाभीजीने क्या भेट पठाई चावल 3 पसे सुदाम जी को देखत शाम हसे मुठभर का होईना गरीबाचे पोहे आधी खाल्ले मग तया उत्कृष्ट राज्य दिले पोयासाठी मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळवट मग तया उत्कृष्ट राज्य दिले पण ते सुदाम्याचंही जाऊ द्या आता काय राहिलं विभीषणाला नाही का लंका दिली देवा आता पार कळत झाला भाऊ एक विचारू का देवा काय विभीषणाला लंका दिली ते त्याच्या बापाची का तुझ्या बापाची खरं सांग अरे त्याचा 7-12 दादा नियम आहे बाप मेल्यावर वारसदार तेच होत त्याला अख्खी इस्टेट मिळणार होती बरं लंका दिली म्हणतो एक विचारू का देवा काय एकांतात घेऊ विचारलं विभीषणा काय कशानं मरतोय रावण कशानं मरतोय इंद्रजी कुंभकर्ण कसा मरल सगळे विचारून घेतलं वैरियाचे घर भेदे त्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवले काय उलट त्यानं मागायची गरजच नव्हती त्याच्या बापाचीच इस्टेट होती पण मूर्ख हा ना मी म्हणत नाही बाबा दादालाही पाठ आहे ते प्रमाण शरण आला तुझं मूर्ख विभीषण 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 ते उदार आहे पण घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार देवही उदार आहे संतही उदार आहे फरक आहे तो घेतो नंतर देतो साधा गायकवाड दादा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही आजाले माहित आहे की आता याला जर मंत्र शिकवला तर माझ्याकडचं गिऱ्हाईक केलं मग तंबाखू कशावर बस तंबाखू त्याच्यावरच असते विंचू उतरला का घ्या 10 रुपये की झाल्या 4-5 पुड्या तंबाखूच्या 15 दिवस बेशी पुन्हा दुसरा विंचू चावेपर्यंत आहे गिऱ्हाईक नाही चावू नाही सांगतो म्हणजे आजोबा नातवाला बाप मुलाला साधा विंचू उतरवायचा मंत्र शिकवत नाही भावसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी समाजाला शिकवलं ते केवढे उदार उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार
उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत बोला बाबा बोला बोला मुंबई हायवेने बोला उदार तुम्ही संत हा बसला का रे बाबा उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार 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 माया बाप कृपावंत माया
उदार तुम्ही संतमाय बाप कृपावंत. उदार पुन्हा माय बाप. व्यवहारामध्ये आपा माय वेगळी बाप वेगळा असतो. 9 महिने 9 दिवस जिनं उदरात बाळगलं ती आई आणि जन्माला कारणीभूत तो जनिता. म्हणजे बाप वेगळा आई वेगळी. पण परमार्थात संतालाच मायबाप म्हटलेला आहे. त्याचं कारण आहे पुन्हा एकदा जन्म होत असतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. आपला देह ज्याच्यापासून निर्माण झाला ते देहाचे मायबाप. पण ज्या दिवशी गुरु दीक्षा देतात मग इथून अलीकडचं जेवढं आयुष्य आहे त्याला काही अर्थ नाही. खरा जन्म तिथून आहे. 1400 वर्षे जगले चांगदेव महाराज, पण मुक्ताबाईच्या चरणावर डोकं टेकून कबुली जबाब दिला. अरे लटणी ते 1400 वर्षे जगले त्याला महत्व दिलं नाही. मग आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून संताला मायबाप म्हटलेला आहे. पण पुन्हा एक शब्द घातलाय कृपावंत. अरे मायबाप कृपावंत असतातच हो, मग तरी कृपावंत मायबाप का म्हटलं? एक आई आणि एक बाप असा सापडला. सरपिणी सारखी माय आणि बोक्यासारखा पप्पा. ते अंडे देत गेली सरपिणी ती माघारी फिरते आणि स्वतःचेच अंडे गिळत गिळत येते. चुकून एखाद्या ढेकळ्याच्या आड 4-2 अंड राहिले तर त्याचे साप होतात. सगळ्या अंड्यांचे साफ झाले असते आपा तर आपल्याला इथं बसायला जागा नसती सध्या. चुकून नजर चुकीनं राहिलेलं सगळे अंडे सरपीन गिळत गिळत येते. तसं मांजर व्याली की बोक्यात पिल्यावर टपलेला. ती बिचारी या पाटलाच्या गोठ्यात त्या पाटलाच्या गोठ्यात. माय बापे जरी सरपिणी की बोका त्यांच्या संगे सुखानं पवे बाळ. म्हणजे सरपिणी सारखी माय असेल न बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत मायबाप असू शकत नाही. म्हणून मुद्दाम शब्द घातला उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. काय केलं? केवढा केला उपकार. आता या केवढा शब्दाला वरचंही जोडल्या जातं खालचंही जोडल्या जातं. केवढा म्हणजे
केवढा म्हणजे अरे अमर्याद हो, पण नेमका केवढा म्हणजे तिसरा चरण. सोडा मोडा उद्धार केला. सोडा मोडा उद्धार केला. मुडा उद्धार केला. याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. जड आणि मूड असे दोन शब्द आहेत. जड म्हणजे भिंत आणि मूड म्हणजे रेडा. बस प्रकरण लक्षात ठेवा तुमच्या. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. पुढे मूड अजिबात अक्कल नसलेलं जनावर. बरं का आप्पा, रेडा अजिबात अक्कल नाही. जर तो रस्त्यानं चालला तर रोडवरून पांढऱ्या रेषेहून चालतो गायकवाड दादा, रेडा. त्याला वाटतं बीजेपी सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली का काय रेषा. बरं रवंत करीत मागचा ट्रक ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो तरी रेडा मागं फिरून पाहत नाही. शेवटी गाडी चिकटून लावतो, उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या टाकून रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा हळूच शेवटच्या काठीला मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. इतकं बेअकली जनावर. तुम्ही सरकशी पाहिल्या असेल, एकाही सरकशीत रेड्याचा वापर केला जात नाही. हिंस्र पशुचा वापर केला जातो पण रेड्याचा नाही. का रेडे मिळत नाही का त्यांना? ट्रक न मिळेल ना हा माल. मग त्यांना विचारा. रिंग मास्टर म्हणतात महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तर रेडे शिकत म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले करत नाही. किंवा शेतकऱ्याचं जो चांगलं पाठ आहे, गाईचं वासरू वेगळं म्हशीचं पारडू वेगळं. आता आपाकडे म्हशी असल्यामुळे दृष्टांत त्यांना चांगला पाठ आहे. गाईचं वासरू ते खिल्लाऱ्या गाईचं, जर्सीचं नाही, खिल्लाऱ्या गाईचं वासरू सोडा. 1000 गायी कळपानं करत असतात पण पळत जाऊन सरळ आपल्या आईच्या कासेला लागतं. ती अक्कल गाईच्या वासराला आहे. माय ओळखायची अक्कल. खिल्लाऱ्या गाईचं हे जर्सीचं नाही. पूर्वी माणसं हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायची दादा. आता हॉर्न वाजल्या गाडीचा की 2 पावलं रोडवर येतात. समजाव याचा काही दोष नाही, जर्सी गाईच्या दुधाचा परिणाम आहे. पूर्वी म्हशीचं पारडू वेगळं आहे. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असेल तर तुम्ही पारडू सोडा. ते म्हशीकडे जात नाही, आधी सोडणाऱ्याकडे येतं. तुम्ही का हसता? सोडून पाहिलं म्हणून गतीर बाबा. मालकाला वाटतं हे चाललं कुठं. 2 थोबाडे दिल्या मालकानं की ते तिकडे तोंड फिरवतो. त्याला 20 म्हशी दिसतात. त्याला वाटतं 20 म्हशी आहे, याच्यातली माझी माय कोणती असावी. कशाला वेळ घालवावी. 10 मिनिट राहिले. आता पहिल्या म्हशीपासून टेस्टिंग सुरू करावी. ते पहिल्या म्हशीच्या कासेला तिला वाटतं व्यालीच नाही तर माझं कुठं मारती लाभ जाऊन पडतं मागं. वाकून करतं तिसरीच्या कासेला. ती मारती लाभ तिसरीच्या कासेला. तर त्याला माहिती आहे लाटा खाऊन घागर घेऊन नाही. ती गोदावरी ताईची गवळ नाही, ही आमची वेगळी गवळ ना.
लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. जी लातच मारणार नाही 20 मधली पठ्ठ्याची आई ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायांनी. याला म्हणतात मुळाचा उद्धार. म्हणजे उद्धार म्हणजे तुम्ही जरा विचार करा, कितीतरी भिंती जगात आहे त्याच्यावर कुत्रे बसतात, पण एक भिंत अशी आहे की प्रदक्षिणा झाल्यानंतर माणसं तिथं डोकं टेकवतात 700 वर्षापासून. हा जगाचा उद्धार. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला. बापानं 3 मजली इमारत बांधली तरी त्याचा एकुलता एक मुलगा 10वा घालेलच बापाचा याची खात्री नाही. वर्षे 700 झाले आळ्याला रेड्याची समाधी आहे आणि दरवर्षी त्या रेड्याच्या समाधी पुढे 700 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आप्पा. याला म्हणतात मुळाचा उद्धार. जडमुळा उद्धार केला. पुन्हा आहे थोडस अजून. मार्ग सुपंथ दाविला म्हणजे कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरिता जी गीता त्याच्यावर भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी एक. दुसरं तरी झडझडोनी वहिलानी या भक्तीची या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. बस या भक्तीची या वाटे लाग. याला म्हणतात मार्ग सुपंत दाविला. सुपंत मार्ग धावणाऱ्याबद्दल, जडमुळाचा उद्धार करणाऱ्या संताबद्दल, अगणित उपकार करणाऱ्या संताबद्दल काही नाही म्हणून शेवटचं चरण. सेना म्हणे सेना म्हणे न दिसेची काही म्हणजे याच्यात थोडीशी भानगड आहे. कारण बरंच दिसलं पण उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ते कमी पडलं. बरंच म्हणजे देह आहे, जीव आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. हे सगळे सिंहावलोकन केलं सेना महाराजांनी. चिंतामणी देऊन उतराय व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून चिंतामणी कमी आहे. कल्पतरू देऊन उतराय व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतं. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली म्हणून कल्पतरू कमी आहे. देहानं उतराय व्हावं तर देह नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली म्हणून देहही कमी आहे. आणि जीवे व्हावे उतराई तव तो समूळ मिथ्या पायी. संतानं सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून जीवही कमी आहे. म्हणून सेनामध्ये उतराई न होता न दिसेची. एवढा केला उपकार, एवढा शेवटी काय बस एवढंच राहिलं. एकच तो आमची सवय आहे, सगळे झालं म्हणजे बरं वाटतं. बस एवढंच राहिलं. आता केवढा केला उपकार त्याच्या पुढचं राहिलं काय वानू मी पामर. आता सेना महाराज स्वतःला पामर म्हणून घेतात. ही त्यांची नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं याला नम्रता म्हणतात. पंगत मिष्टान्नाची असावी, भाजी भाकरी गोड करा म्हणावं पंक्तीच्या मालकानं. हे असं नाव
नम्रता आहे. तर बरंच बघितलं. मग काय वाणू मी पामर असं का म्हटलं? याचं कारण तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण पयोधीची शाळी करुण गुणवर्णिती झाली. समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुनी. संतांचं वर्णन करण्यासाठी आपण सरस्वती बसली, शाळी समुद्राची केली, कागद पृथ्वीचा केला आणि 18 भार वनस्पतीची लेखणी केली. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती, गुणवर्णित शारदा वगैरे वगैरे. हे सगळे कळलं तुम्हाला. पृथ्वीचा कागद, समुद्राची शाळी, 18 भार वनस्पतीची लेखणी लिहायला बसली सरस्वती. मग झालं काय? समुद्राची सरली शाळी, शाळी संपली समुद्राची, लिहिता न पुरे मही, पृथ्वीचा कागद संपला. मग ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखून. जिथे समुद्राची शाळी संपली, जिथे पृथ्वीचा कागद संपला, वर्णन करायला जिथं सरस्वती थकली, तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो वर्णावया काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा म्हणून काय वाणू मी पामर. ज्या बाबांच्या बद्दल हा सोहळा आहे त्यांच्या कार्याचं वर्णन आमच्या सारख्याला करता येणं शक्य नाही. सगळ्यांना त्यांचं कार्य माहिती आहे. पण शेवटी एक ओवी सांगतो तुम्हाला. देवकीने उदरी वाहिला, यशोदेने पाळीला आणि शेठी उपैगा गेला बास. देवकीनं 9 महिने 9 दिवस उदरात बाळगलं आणि मग गोकुळात यशोदेनं लालन पालन केलं आणि हे पांडवाच्या उपयोगाला गेलं. तसा आमचा शिवराम बाबा मराठवाड्याने उदरी पाळीला. पुणे जिल्ह्यात वारकरी शिक्षण संस्थेने लढा पुरविला. शेवटी उपयोगा गेला पिंपळत घोलपाचे. मराठवाड्यानं जन्म दिला, वारकरी शिक्षण संस्थेनं बाबाचा महात्मा केला आणि तो उपयोगाला गेला तो नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळत घोलपाचे. म्हणून याही सगळ्या भाविकांनी बाबांच्या कार्याचा हा गौरव, त्याचा हा गौरव सोहळा आहे. अगणित कार्य बाबाचं आहे. बस तुम्ही आम्ही सर्व माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की शेवटच्या श्वासापर्यंत बाबाचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्याकडून अशीच पारमार्थिक सेवा माऊलीनं बाबा करून घ्यावी ही माऊलीच्या चरणी प्रार्थना. मला वेळेची सवय असल्यामुळे बहुतेक 12 झालेले आहेत. आता इंदोरीकर महाराज सारखं एकत्रित करून टाकतो मी माऊलीचं भजन. जय विठ्ठल. हा ना. अरे एक महाराज आमच्या संप्रदायात असे दिले माऊलीनं. बापरे बापरे बापरे. स्पेशल अभ्यास प्रत्येकाचा. बस ते कोण्या ग्रंथातून वाचन करतात काही कळत नाही. हा ना. कुठून काढतोय बाबा तो आमचा विनोदाचार्य इंगळे बाबा. कुठून आणतोय कोणाच नाही. ते म्हणले मुंबईला एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे,
की मुंबईचं कुत्र सुद्धा उभं शेपूट हलवतं म्हणे. का? आडवं हलवलं तर माणसं